रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तन. जे भाग्यवान असतात का करावं? हा जीव ज्या प्रवासाला निघालाय नामाचा घोष असावा, त्याचा जो प्रवास आहे तो सुखरूप व्हावा म्हणून हे हरिकीर्तन आहे. मग आज या मुलांनी हे काय ठेवलं, त्या आईची सेवा केली. त्यांना आज जाण्यातून त्या कुटुंबावर खरोखर आईसारखं दैवत, निस्वार्थी प्रेम करणारा आईसारखं दैवत. बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ आहे की नाही सांगा? कोणाचं पण असू दे, पण आईचं प्रेम असं आहे की त्याचा स्वार्थ नाही. आपला मुलगा कसाही येऊ दे, बाळा जेवायला वाढते. जरी रागात बोली तरी त्याच्यामध्ये ममता आहे की नाही? आपल्याला एक उदाहरण माहित आहे की एक प्रियकर असतो, त्या प्रियसीवर एवढं प्रेम करतो आपल्या आई वडिलांना बघत, आईला बघत ना. पण ज्या वेळेला ती प्रियसी म्हणते माझ्यासाठी तू काय करू शकतो, तर तू काही करू शकतो तुझ्यासाठी, त्यावेळेस तू सांगते तुझ्या आईचं काळीज काढून घेऊन ये. तेव्हा तुमचं एवढंच काम ना, ज्या वेळेला आईचं काळीज काढून आणलं आणि येता येता दगडाला पाय लागला आणि ठेच लागून पडला, तर ते काळीज पडल्यानंतर आपला मुलगा पडलाय, ते काळीजातून आवाज आला, बाळा तुला लागलं का? या आईचं प्रेम आहे. मग आपल्या जीवनापासून आई वडील निघून गेले तर सर्व स्वार्थाने बरबटलेला ह्या आपलं नाती आहे. पण आईसारखं निस्वार्थी प्रेम करणार आईसारखं दैवत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण का ह्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जे आपण कुठेही जाण्याची गरज नाही. आईच काशी बापच काशी, काशीला जाण्याची गरज नाही. आई वडिलांची सेवा करा. पण आताच काय झालंय माहित आहे काय? आता मुलगी बघायला मुलाला गेलो तर एकटा पाहिजे, सासू सासरे नको, अनाथ आश्रम मधून करा, तिथं भरपूर आहे. काय प्रकार चाललाय का समजत? हे कसं आहे, आपण म्हणतो जग बदललं नाही, जग आहे तिथंच आहे. आपण बदललो की ना? आपणच बदललो की नाही? आता एक गाडीवर आलं, मेहनत कमी झाली की नाही? कमी टाकायचं, जास्त पिकवायचं, मेहनत कमी झाली. आपण बदललो, जग आहे तिथंच आहे. आपले विचार बदलले, ही यंत्रणा आल्यापासून आपले विचार बदलले. कोणाशी संवाद नाही. ट्रेन मध्ये तुम्ही शहरात राहणारे, ट्रेन मध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, कानामध्ये हेडफोन, कोण कोणाची संपर्क बोलत, म्हणजे माणूस कसा झाला. आता गावात जरी आले ना, शहरातले मुंबई शहरातून, तरी कोणाशी बोलत का ती सवय झालेली आहे एकटं राहण्याची. ब्लॉक मध्ये राहिलेलं, दरवाजा आले की दरवाजा बंद केला, कोणाशी बोलायचा संबंधच नाही. हे विचार खरोखर म्हणून जुन्या माणसांनी बघा की आपला हा समाज एकत्र यावा, चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून देऊळ बांधलेली आहे. म्हणून त्यांचा उत्सव आहे का, त्या कारणाने आपली लोक एकत्र. पण आता हे हळूहळू कमी झाले. आता जेव्हा सप्त करायला दुसऱ्याला द्यायला लागते.
ह्या जीवनामध्ये जर निस्वार्थी प्रेम करणारं कोण असेल तर आईसारखं, आई वडिलांसारखं दैवत नाही. म्हणून या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा करा. आता आपण जरा कीर्तनाकडे येऊ. तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, ह्या जीवनामध्ये तुला हा मनुष्य देह मिळाला. हा मनुष्य देह सहजासहजी मिळाला नाही. कशाने जन्माला येतो माणूस? कर्माने येतो ना. केले कर्म झाले, त्याची फळं आले, उपजले मेले पैसे किती. ते तुला तुझ्या चांगल्या कर्माने असेल की तुला मनुष्य देह प्राप्त झाला. सहजासहजी होत 84,04,000 ते पुढचंच आहे, पण तुला प्राप्त झालाय. मग त्याचं जर सार्थक लावायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज प्रथम त्यांना सांगतात, रंग रंग रे श्री रंग रंगणं कोणाला कशात रंगता येईल, कोणाला कशात रंगता येईल. लहान मूल एखाद्या खेळामध्ये रंगलं, आपण आई म्हणते माझं बाळ जेवायला सुद्धा आलं नाही, एवढं खेळामध्ये रंगून गेलंय. कोणाला कशात रंगता येतं सांगायला झालं तर भरपूर आहे. कोण कशात रंगेल सांगता येत नाही. पण ज्यामध्ये रंगायला पाहिजे, ज्यासाठी आपण आलो, ज्यासाठी हा भगवंताने देह दिला, कशाला? कीर्तन रंगे
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो ते जगी किंवा देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाजिकेचा तो या झाला फाटा बाजिकेचा. भगवंताने हा देह कशाला दिलाय? त्याचं नामस्मरण करण्यासाठी. आपण म्हणू प्रपंच केलाच पाहिजे, संसार केलाच पाहिजे, पण संसारी असावे असोनी नसावे. परमार्थामध्ये संसार आला की परमार्थाचं वाटू लागतं. परमार्थामध्ये अर्थ नावाचा पैशाचा व्यवहार आला की परमार्थाचं वाटू लागतं. तसं परमार्थामध्ये संसार आला की संसाराचं पण संसारामध्ये परमार्थ चालतो. विठ्ठल विठ्ठल. काही करते कामामध्ये काम, काही म्हणा ज्यासाठी आपण आलोय, कारण का त्याच्यासाठीच पाठवला. त्याच्यात आपण जर आलो नसतं, मानव देह जर प्राप्त झाला नसता, तर त्याला ओळखणारा कोण होता? कोण होता? त्याला आपल्याला ह्याला पाठवलाय कशासाठी? की आपलं भजन करेल, मला ओळखेल. म्हणून ज्यामध्ये रंगाला पाहिजे त्यामध्ये रंगलं पाहिजे. कशासाठी? भगवंताच्या नामासाठी. रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलला पतंगी. पुढे जाऊन सांगतात शरीर कायाचे ठेवणे धरची अभिलाषजनी. तर काय आहे? आपण जे शरीर आहे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आपण त्यावर प्रेम करतोय की नाही? करतो की नाही सांगा मला. आपण चांगलं दिसावं म्हणून केस काळे करतो. अरे ते पिकणारच आहे. काळे करून किती दिवस राहणार? राहील का? जे निसर्गाच्या याच्याप्रमाणे आले ते होणारच. पुढे बाहेर गेलं संतांनी वर्णन केलं. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो नाशिवंत
कसं आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातली गा कुर्मी कीटकांचा सांदा रव रवती दुर्गंधी मळ मूत्राचा बांधा. सर्व प्राण्यांचे शरीर राहू शकतं पण ह्या माणूस जर मेला तर जास्त दिवस ठेवता येत नाही. का तर त्याचा कुजण्याची जी आहे सर्वात घाण. सांगतो तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक सद्गुरू होते आणि आपल्या शिष्य एक आला त्यांच्याकडे आणि त्याने शिष्याने सांगितले गुरुदेव मला तुमच्याकडून काय घ्यायचं आहे? नाम घ्यायचं आहे. आपण सगळे नामधारक आहोत ना? आहोत की नाही? नामधारक वर्षाने एकदाच घेतो ना, नंतर आहेत का नाही तरी तसं नाही. एकदा घेतल्यानंतर आपण त्याची उजळणी केली पाहिजे. आपल्याला तिथपर्यंत जायचं तर आपण तिथपर्यंत जायला पाहिजे. ते येणार नाही. आपल्या जीवनाचं सार्थक त्या जर जीवाचा आपले कल्याण करून घ्यायचा असेल तर आपल्याला तिथपर्यंत जाणार. म्हणून तो शिष्य आला की मला सद्गुरू नाम घ्यायचं आहे. गुरुदेव म्हटले नाम देतो पण ह्या जगामध्ये जी घाण वस्तू आहे सर्वात घाण वस्तू आहे ती मला आणून दे. ह्याने विचार केला दिवसभर फिरला ही घाण त्याच्यापेक्षा ती घाण त्याच्यापेक्षा ती घाण दिवसभर कंटाळला. घाण वस्तू बघून रात्री मस्तपैकी जिलेबी खाल्ली बर्फी खाल्ली आणि झोपला. सकाळी प्रातःविधीला गेला आणि प्रातःविधी झाल्यानंतर मागे वळून पाहिलं. अरे म्हणतो ही काय घाण वस्तू आहे. घाण वस्तू विष्ठा. गुरुदेवाने सांगितलंय घाण वस्तू ही सर्वात घाण वस्तू. म्हणून हात लावायला त्या विष्ठेला गेला तेव्हा ती विष्ठा त्याला म्हणे मूर्खा पाप्या मला हात लावू नको. का? अरे मी रात्री जिलेबी होते बर्फी होते पण तुझ्या देहाच्या 8 तासाच्या संघाने मला ही अवस्था प्राप्त झाली. मग सर्वात खराब काय आहे? मग गुरुदेवाला काय करायला सांगायचं होतं त्याला की मला हा देह अर्पण कर. मग सर्वात घाण काय आहे? हा जो देह आहे तो सद्गुरूला अर्पण केला पाहिजे. पण आपलं तसं होत नाही. वर्षाने एकदा पेल्याचा कार्यक्रम असतो तेव्हा जातो की नाही? मग आपल्याला कसं होईल त्याची प्राप्ती? जीव आणि शिवाची. जीव शिव दोन्ही कोणते ग प्रपंचाचे त्या दोघांचं ऐक्य. हा दोन जीव आणि शिवावर हे शरीर चाललेलं आहे. त्याचं ऐक्य जर आपल्याला ऐक्य करायचं असेल तर सद्गुरूला चरण गेलं पाहिजे. नाही तर आम्ही प्याला घेतोय निघून येतोय काही उपयोग नाही. आपला बॅलेन्स झिरोच आहे. आपण जिथल्या तिथंच आहोत. किती कीर्तन ऐका तुम्ही काही उपयोग नाही. हो किती लांबून आले तरी आपला काय उपयोग नाही. आपला बॅलेन्स झिरो. मग या देहावर आपण काय करतोय? हा देह शरीर आपण सुंदर मानतो पण हे एक दिवस जाणार. शरीर जायाचे म्हणे. मग त्या शरीरावर आपण प्रेम करतो त्याची अभिलाषा कशाला धरायची? धरतो की नाही? हा नीटनेटकं पाहिजे एवढे बरोबर आहे. मग तो शरीर आपल्याला नीटनेटकं कशासाठी पाहिजे? संसार करते प्रपंच आपल्या परमार्थ केला पाहिजे. प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. प्रपंच हा पापाचा खेळ म्हणजे हा प्रपंच पृथ्वी हा तेज वायू आणि आकाश याच्या पंचतत्वापासून हा जीव निर्माण झालाय. म्हणून प्रपंच पापाचा खेळ आणि त्या म्हणून संसार करते आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि ती आपला जर शेवट चांगला करायचा असेल तर आपला परमार्थ केलं पाहिजे. आणि सर्वात उत्तम म्हणजे कर्म. आपल्या कर्माला जास्त मान्यता. देव सुद्धा त्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही. करतो का? जर देवान ढवळाढवळ केलं तर दशरथ राजाचा पुत्र कोण? राम जगाचा बाप. मग त्यांना का पुत्र वियोगाने मरावं लागलं? कर्म. म्हणून माणसाने कर्म करते वेळी सुद्धा विचार करून केलं. कारण त्या कर्माची ठेव आहे. मला वाटतं आपली ठेव जास्त
वाईट कर्माकडेच असेल, त्याची ठेव जास्त झालेली असेल. ज्या ज्या टायमाला ते फळ तयार होतं त्या टायमाला ते फळ आपल्याला चांगलं किंवा वाईट, आपण म्हणतो चांगलं झालं नाही, आपण काहीतरी केलं असेल त्याचं ते फळ परिपक्व झालं आणि आपल्याला त्याचा लाभ भेटला. विठ्ठल शरीरावर आपण काय करतोय, प्रेम करतोय, हे नाशिवंत आहे. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात की ज्या शरीरामध्ये असणाऱ्या कोण आहे, मेन इंद्रिय, 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. मग कशाने देव कळतो, कुठल्या इंद्रियाने देव कळतो, ज्ञानेंद्रिय. बुद्धी, स्पर्श, बोध, गंध हे 5 काय आहे, ज्ञानेंद्रिय. डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या मुखाने नाम घेता येतं, कानाने ऐकता येते, आणि हा ज्ञानेंद्रियाने आपल्याला देव कळतो. आणि त्या ज्ञानेंद्रियाच्या वर कोण आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वर मन. नको नको मना गुंतुमाया जाळी कालाला जवळी डायरेक्ट मनाला, कारण का मनच आपल्याला सर्व ठिकाणी घेऊन जातं. आता इथं बसलाय, किती जण येत आहे सांगा मला, किती जण येत आहेत की नाही, सगळे जिथं नाही, लक्षात ठेवा. काय काय घरात असतील की नाही, हे मन. म्हणून चंचल असणाऱ्या मनाला तुकाराम महाराजांनी बोध केला, लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी. करता मनासारखं चंचल जगतामध्ये भगवंताने तुला अर्जुना सांगितलं की मन आकलणारा योगी निर्माण झाला नाही. मग त्याला काय करायचं, बुद्धी चित्त मन हे कसे स्थायीभाव आहे, त्यांना स्थिरता आणायची असेल तर कुठं, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या नाम जिथं असेल भजनामध्ये, कीर्तनामध्ये, तिथंच त्याला स्थिरता आहे. म्हणून अर्जुनाने विचारलं की भगवंता, ह्या मनाला ह्या एवढं असणारं मन चंचल आहे, मग त्याला आकलणार. भगवंताने सांगितलं मन आकलणारा योगीच निर्माण झाला. मग त्याला काय करायला पाहिजे, तर भगवंताच्या नामामध्ये गुंतवायला पाहिजे. बघा, म्हणून सांगितलं नको नको मना गुंतुमाया जाळी काळाला जाऊ. आज आपण मन आपल्या ताब्यात नाहीये, आपण मनाच्या ताब्यात आहोत. आहेत की नाही सांगा मला. पण मनाने ऑर्डर सोडली की बुद्धी ऐकते. बघा,
मनाने ऑर्डर सोडली की बुद्धी ऐकते, बुद्धीने ऑर्डर सोडली की इंद्रिय काम करायला सुरुवात करतात. एक उदाहरण देतो ना आपण पुढे जाऊया. 10 वाजायला आले. एक आपल्या देहाला कसं दंडन होतं मनाचं ऐकल्यानंतर एक दृष्टांत सांगतो. समोरून एखादी सुंदर स्त्री येत आहे, पाहिलं कुणी? डोळ्याने. वा 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 का सुंदर आहे हो. डोळ्याने पाहिलं. मन म्हणतंय बघ जमतंय का? मन काय म्हणतंय? बघ जमतंय का? बुद्धीला आज्ञा दिली जा. जातात तिथपर्यंत गेले. कशाने गेले? पायाने गेले. आज्ञा कोणाची? मनाची. आपण मनाच्या अधीन आहोत, मन आपल्या ताब्यात नाही. पाहिल्याचा सुंदर व्यक्ती पाहिल्यानंतर हा माणूस चालत तिथपर्यंत गेला. बघितलं डोळ्यांनी, मनाने आदेश दिला, पायाने कृती केली, तिथपर्यंत गेला आणि कोपर मारला. हे सुद्धा इंद्रियच आहे ना. हाताने कोपर मारला. काय झालं? कर्म घडलं. चांगलं का वाईट? पाप कर्म घडलं. काय केलं? ज्यानं कायच केलं नव्हतं असं पायाची चप्पल काढली, कानाखाली फाटकन वाजवली. पापाचे संचित देहाची दंडना. पाप कर्म चांगलं कर्म हे आपल्या मनाच्या आपण अधीन असल्यामुळं आपल्याकडनं हे वाईट कर्म घडतं. मग या देहाला जर आपल्याला जे आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याला जर चांगलं आपलं जीवन सुखरूप म्हणजे कसं आनंदमय जगायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. ज्याच्यासाठी आलोय ते आपण केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एक वेळ भजन करा. कंटाळलेला भूक लागलेली आहे पोटात. नवे नोहे तुझा हा नवे नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंग किंवा नवे तुझा हा परिवार. ज्याला आपण आपलं म्हणतोय ह्याचा कधी आपण विचार केलाय का? ज्याला आपण आपलं म्हणतोय हा परिवार माझा आहे, हा परिवार माझा आहे, हे कमवलेलं सर्व धन माझं आहे. कारण काय कलियुगामध्ये धनाशिवाय पर्याय नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, पण तो चांगल्या मार्गाने असावा आणि देवाचं अधिष्ठान असावं. देवाचं आपण जे कमवतोय ते कुठेतरी सत्कर्माला पण थोडंफार लागलं पाहिजे. मग आपण जे कमवतो, आपण जे साठा केलेला आहे धनाचा, खरोखर जो परिवार आपला म्हणतोय खरोखर आपला आहे का?
नव्हे तुझा हा नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा जिला वाजत आणली ती तरी जिला वाजत आणली तिच्या ती आल्यानंतर आपली चांगली नाती तुटली ती तरी आहे का समाज जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये खिशामध्ये पैसे आहेत तोपर्यंत तुमच्या माणसं तुमच्या जवळ येणार पण एकदा खिसा खाली झाला की साईड देऊन जाणार विठ्ठल विठ्ठल नोये तुझा हा परिवार ज्याला तो आपला म्हणतोय कबीर महाराज सांगतात बीवी रहेगी मकान तक बेटा आएगा अग्निदान तक सब परिवार मचान तक उससे आगे भजन ही तेरा साथी भजन के बिना अकेला जाए ये दो दिन का मेला मशानापर्यंत सर्व परिवार बायको झाली तरी जिला आपण वाजत आणली तिच्यासाठी आपण सर्व आपल्या रक्ताची नाती आपण तोडली ती सुद्धा कुठं दारापर्यंत असते की नाही दाराच्या पुढं नाही फक्त बघते तिच्या गळ्यात काय चेन बिन आहे काय काढून घ्या बरोबर नाही जळत नाही ना ती मग जे आपल्या येते वेळी आपण सुद्धा कसं आलो जाते सुद्धा काय ठेवतात का हो नाही सगळं काढून ठेवतात पण जर त्या भगवंताचं जर मंगळसूत्र तुमच्या गळ्यात असेल तर ते काढायची कोणाची ताकद नाही त्याला आपण आपलं म्हणतोय जो परिवार आपला आहे तो आपला नाही आपल्याला मशानापर्यंतच आहे ज्याला आपण मुलगा मानलाय तो सुद्धा अग्निदानापर्यंत आहे अग्नी त्याला भाडाग्नी देतो ना आपण विधी स्मशानातल्या त्या तिथपर्यंतच मर्यादित आहे मशानामध्ये आपल्याला सुद्धा वैराग येतं चांगला होता वा चांगलं करायला पाहिजे नाही तर आपल्याला सुद्धा एक दिवस जाळायचं आहे पण तात्पुरतं फक्त एकच मशानात राहणारा कोण शिवभोळा चक्रवर्ती मशानात राहिले ते वैराग्य तिथं खरं वैराग्य तिथं आहे आम्ही शेवट कुठं तिथं जातो आणि तिथं आपली चर्चा चाललेली असते चांगलं वागायला पाहिजे चांगलं जर आपल्याला नाही तर एक दिवस आपल्याला सुद्धा इथं जाळायचं आहे तेवढ्या पुरतं एकदा तिथून बाहेर पडला की झालं सुरुवात म्हणजे हे स्मशान वैराग्य आपल्याला एक दिवस म्हणजे जीवनामध्ये जगत असलेले कर्म चांगलं करा आपण आपल्या माणसांची चांगलं बोला काय घ्यायचंय प्रेमसुख देई प्रेमसुख घेई प्रेमाविन नाही समाधान आहे का प्रेमाने फक्त माणसाची बोलायचं संवाद साधायचा आहे त्याने आपल्याला जोडता येतं काही जण चुकीचा अर्थ काढतात तो त्यांचा भाग आहे त्यांच्या बुद्धीचा म्हणून सांगितलं बुद्धीचा पालट धरारे काही मागता नाही मनुष्य जन्म म्हणून बुद्धीचा पालट व्हायला पाहिजे म्हणजे आपली मुलं भजनामध्ये आली पाहिजेत आपल्या कीर्तनामध्ये आली पाहिजे कारण का संस्कार चांगले पाहिजेत आपल्या घरात शुभंकरुती आहे का सांगा मला पहिले असायची शुभंकरुती कल्याणम आरोग्यम धनसंपदा पण आता राहिली नाही कारण का आई वडीलच जर देवा जर बसत नसतील तर मुलं काय बसणार तीच पिढी निर्माण होणार मग आपल्याला देव कुठे आहे देव आहे कुठे आपल्यालाच प्रश्न करा तुम्हाला नाही भेटला तर आम्हाला काय दाखवताय तुम्ही बाबा रे तू आहे तुझं पाशी परी ज्याला आपण आपलं म्हणतोय ते आपलं नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर आहे आणि हे सगळ्यांना इथं ठेवून आपल्याला एकट्याला जावं लागणार ज्यावेळेला आपण चौघांच्या खांद्यावर जातो ना त्यावेळेला आपल्याला एकट्याला जावं लागतं माग वळून सुद्धा 4 जण खांदी गणित पुढचा मडक धरलेला असतो धूर केलेला असतो ना कशासाठी धूर इकडे तिकडे जायचं नाही धुराच्या मागे या निवड ठेवतात का भूक लागली तर खा खरोखर जीव खातो का हो जिवंतपणी दिलं नाही आणि मेल्यावर लाडू जिलेबी कशाला आम्हाला खायला एकावा नको आहे कृती पाहिजे
जर आपल्या आई वडिलांची सेवा केली, जीवनभरी जर सेवा केली नसेल तर मग म्हणते 13वेला लाडू कशाला घालायचं मला? करूच नका. जीवनपणे असतेवेळी त्यांची तुम्हाला किंमत कळाली नाही आणि मेल्यानंतर लाडू जिलेबी घालताय, काही उपयोग नाही. म्हणून जीवनामध्ये कृती करते असलेली कर्म चांगलं करा. आपल्यात असणारा संवाद तो आपल्या माणसाची तरी चांगलं वागा. म्हणून ज्याला आपण आपलं म्हणतोय, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणी धर्ष बेल असे तुकाराम महाराज सांगतात. तर तुझा खरा सोयरा कोण असेल तर अभंगाचं शेवटचं चरण. अंत काळी चा सोयरा अंत काळी चा सोयरा अंत काळी चा सोयरा अंत काळी तुम्हासाठी संतांनी जीव जिजवला. तुकाराम महाराजांची भाषा जरा सौम्य तरी आहे, पण एकनाथ महाराजांची मूक नव्हे सर्पाचं बी आहे. किंवा हे जरी नाही कळ मग येईल